तशी निसर्गाशी सांगड घालून एक नवी वाळू कला जन्मास घातली आहे, तसाच आपला हा पुढचा कलाकार सुद्धा आहे, ज्याने आणखी एक नवी कला निर्माण केली। मला सांगा, तुम्हाला पानांचे काय उपयोग माहिती आहेत? खायचं पान असतं, पुडीसाठी पान वापरतात, केळीच्या पानात जेवतात, काही पानांची भाजी होते, काही पानांची औषधं बनतात। लहानपणी आम्ही पिंपळाचं पान जाळीदार होईपर्यंत पुस्तकात ठेवायचो। या अशा जाळीदार पानांवर मी रंगीत चित्र काढायचो आणि पाहिली सुद्धा। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी हे पान पुराण का सांगतोय? सांगतो सगळं सांगतो। आता जो आपला कलाकार येणार आहे ना, त्याने झाडांच्या पानांचा वापर करून एक वेगळीच चित्रकला जोपासली आहे। तुम्ही पहा ना, म्हणजे कळेल तुम्हाला। तर स्वागत करूया आपल्या पुढच्या कलाकाराचं, ज्यांचं नाव आहे महेश म्हस्के। वेलकम महेश, खूप खूप स्वागत तुमचं आमच्या या मंचावर, ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडे। प्लीज हॅव अ सीट। महेश, खूप खूप स्वागत। धन्यवाद। मंडळी, महेश मूळचा बार्शी, जामगाव, सोलापूर इथला। तिथेच त्याचं प्राथमिक शिक्षण झालं। मग पुढचं शिक्षण, कलेचं शिक्षण भारती विद्यापीठ पुणे इथे त्यांनी घेतलं। तुम्ही सांगा, तुमचा हा चित्रकलेचा प्रवास कुठून कसा सुरू झाला? माझा चित्रकलेचा सुरुवातीचा प्रवास तर लहानपणी मी वडिलांसोबत तळ्याच्या काठी जायचो। तळ्याच्या काठी गेलं तर तिथं पशुपक्ष्यांचे मला ते पायाचे ठसे वगैरे बघायला भेटले। मग त्या ठिकाणी म्हशी वगैरे मी राखायचो, घरी म्हशी वगैरे होत्या, तर त्याच्यावर मी ते मोराचे पिस असतील किंवा असे वेगवेगळ्या पिसाच्या माध्यमातून त्या जमिनीवरती वेगवेगळं रेखाटन करायचो। आणि नंतर काही काळ म्हशीच्या पाठीवरती पण खडू घेऊन जायचो शाळेतून, आणि ते म्हशीच्या पाठीवरती पण त्या खडूच्या माध्यमातून चित्र वगैरे रेखाटन करायचो आणि गावी येताना पुसून टाकायचो। कारण गावानं कुठंतरी वेड्यात काढू नये हा माझा कुठंतरी अर्थ होता। आणि मी त्यावेळी वेडाच होतो की मला जे मला असं मनात भावायचं की ते मी ते करायचो, आणि मला ते कधी साकारेल असं वाटायचं नेहमीच। आणि तिथंच माझी सुरुवात झाली होती। आणि मग तिथून भारती विद्यापीठात कधी आला? माझं 5वी 7वी मध्ये साधारण एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षा वगैरे झाल्या, त्यामध्ये मी सहभाग घेतला। तालुकास्तरीय, जिल्हास्तरीयमध्ये मी चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो। आणि माध्यमिक शिक्षण घेत असताना मी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेणं, चित्रकलेत भाग घेणं, तिथं मला बरीच पारितोषिके, बक्षिसे भेटली। आणि परिस्थिती बिकट असल्या कारणानं मी रोजंदारीचं पण काम केलं, 32 रुपयानं पण मी साधारण काम केलं। आणि 10वी झाली, निर्णय घेतला की जर करायचं आहे तर मला चित्रकलेमध्येच काम करायचं आहे। आणि 12वी पूर्ण केली। ATD म्हणून एक कोर्स असतो, तो मी 2 वर्षाचा पूर्ण केला। आणि नंतर आमच्या सरांच्या मार्गदर्शनाखाली मी नंतर पुण्यामध्ये पुढचं शिक्षण घेण्याचा निर्धार घेतला। पण मग तुम्ही आर्ट टीचर डिप्लोमा सुद्धा केला? हो। तो डिप्लोमा केल्यानंतर तुम्ही शाळेत शिकवण्यात रमला नाहीत, पण तुम्ही क्लासेसकडे जास्त भर दिलात किंवा मुलांना जास्तीत जास्त लक्ष देऊन शिकवण्याकडे जास्त भर दिलात? मुळात मला खरं तर घरच्यांचं पण सांगणं होतं की 2 वर्षाचं काहीतरी तू केलंय, शिक्षण पूर्ण केलं तर एक पैशाचा सोर्स उपलब्ध होण्यासाठी तू कुठेतरी शाळेवर जॉईन हो। परंतु मनापासून जी आवड होती ना, की मला एका सीमित बॉक्समध्ये किंवा एका चौकटीत राहायचं नव्हतं। जर आपण आपली कला आहे ना, तर ती पूर्ण चांगल्या प्रकारे कशी सादर करू शकेल हा उद्देश मी मनात बाळगून पुण्यामध्ये येण्याचा निर्णय घेतला।
खरं तर मी माझ्या आयुष्यातलं पुणे ही चित्रकलेच्या माध्यमातून पहिल्यांदाच बघितलं. रोडच्या कडेच्या पाट्या बघणं, बोर्ड बघणं इथपर्यंत माझं आयुष्य होतं. पुण्यामध्ये कसं बोलावं लागतं, कसं राहावं लागतं हे पण माहीत नव्हतं. पण पुण्यामध्ये आलो, तिथं शिल्पकलेला ॲडमिशन घेतलं. 3 वर्ष शिल्पकलेचं शिक्षणही पूर्ण केलं आणि ते करत असताना मला वेगवेगळे मित्र भेटले, शिक्षक वृंद भेटले आणि त्यांच्या माध्यमातून आर्ट गॅलरी देखील पाहायला भेटल्या आणि असाच प्रवास खूप चांगल्या प्रकारे चालला असताना तिथं कला, क्रीडा, राजकीय, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा संपर्क आला. त्यांचे मी पेन्सिलमध्ये ड्रॉइंग देखील केले आणि तिथं चांगल्या प्रकारे कला बहरत गेली. पाहिलंत मंडळी, करणाऱ्यासमोर लाख मार्ग असतात आणि नाकर्त्यासमोर लाख बहाणे असतात. बार्शीतल्या एका छोट्याशा गावातून पुण्यात येऊन शिक्षण घेणं हे काही सोपं काम नाही. लॉकडाऊनला तोंड देत स्वतःच्या पायावर उभे राहणारे महेश म्हस्के याचंच मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांच्याविषयी आणखी माहिती जाणून घेऊया, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण गप्पा मारतोय महेश म्हस्के यांच्याशी. महेशजी, आम्हाला सांगा, पानावर चित्र काढणं या कलेकडे तुम्ही कसे वळलात? मध्यंतरी आपण पाहताय गेल्या 2 वर्षापासून हा कोरोनाचा महामारीचा काळ, त्यामध्ये लॉकडाऊन, सर्व गोष्टी. या काळामध्ये मी पेन्सिल चित्र तर माझी सातत्यानं चालूच होती, परंतु या सर्व गोष्टीमध्ये लॉकडाऊन पडलं, साहित्य भेटणं गेलं, पैशाचा प्रॉब्लेम, घरच्यांची किरकिर, कधी ह्या गोष्टी मन कधीतरी घुसमटत होतं आणि वेळ जात होता. मग विचार केला की चित्र तर काढायचं आहे, पण काय करावं लागेल, काय पर्याय काढावं लागेल. मग सगळं गावाकडचं वातावरण असल्यामुळं त्या ठिकाणी मला बरीच पानं वगैरे भेटली आणि माणसाचं कसं असतं की जे माइंडमध्ये असतं ते विचारात घडतं, तसं मला त्या पिंपळाच्या पानावरती किंवा इतर वेगवेगळ्या पानावरती मला ती चित्र दिसायला लागली. तर मी सुरुवात करूया म्हटलं. म्हणजे मला एक वाटतं की हारणे हा कमीपणा नाही, तर हारण्याच्या भीतीने स्पर्धेत न भाग घेणे हा मोठा कमीपणा आहे. बघूया म्हटलं काय होतंय. सुरुवातीला हस्ताक्षरापासून सुरुवात केली, 2-4 अक्षर लेखन केली. एक जणाचा बड्डे होता, बड्डे विश करायला गेलो, पण तो बड्डे आज इथपर्यंत येऊन थांबल असं मला कधी वाटलं नव्हतं. मध्यंतरी व्यक्तिचित्रण रेखाटन करत करत सरपंचापासून ते राजभवन मुंबई, राज्यपालापर्यंत ही व्यक्तिचित्रण पोहोचत गेली. वेगवेगळे कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या मान्यवरांची मी रेखाचित्र ही पिंपळाच्या, वडाच्या, नारळाच्या, तुम्ही पाहिलं असेल केळीच्या, अन्य बऱ्याच एक साधारण 10-15 पानावर मी ती रेखाटन केलेली आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की गरज ही शोधाची जननी आहे. त्याचप्रमाणे ते ब्रीदवाक्य फॉलो करत तुम्ही तुमचा हा नवीन आर्ट फॉर्म शोधून काढलात. पण हे सगळं करत असताना काही समस्या जाणवल्या का, किंवा तुम्हाला समस्येनेच या कलेकडे वळवलं का कुठल्या? खरं तर अडचणी ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतात. आज बऱ्याच प्रेक्षकांना पण असा प्रश्न पडला असेल की हा गॉगल घालून का इथं बसलाय, पण ह्या गॉगलच्या पाठीमागची पण दुनिया एक वेगळी आहे. म्हणजे स्वतः एका डोळ्याने जन्मजात अपंग असणं किंवा काय, खरं तर तुमच्याकडे काय नाही त्याच्यापेक्षा तुम्ही काय करू शकता हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तसं पाहिलं तर लंगड्या माणसानं डोंगर पार केल्यासारखं माझी गोष्ट झाली. म्हणजे जिथं दृष्टी लागते, जिथं नजर लागते, त्याच्यावर पण मात करून मला लहानपणापासून समाजाने कुठेतरी नाकारलं होतं की अरे हा अपंग आहे, ह्याला आश्रमात सोडा. म्हणजे घरी पण देखील येऊन सांगितलं की तुमचा मुलगा काय करू शकणार नाही. त्याची खंत मनात होती. कुठं कार्यक्रमात गेलो तर एका साईडला बसणं. म्हणजे ह्या गोष्टी करत असताना सुद्धा मी मनाशी गाठ बांधली की आपण दृष्टी नाही तर दृष्टिकोन बदलूया हा विचार केला. आणि मध्यंतरी पानावरची कट करत असताना थोडासा पार्ट कमी असल्यामुळं थोडंसं निरीक्षण क्षमता गरज होती. मी ते दिवसा काम करायचो आणि ब्लेडच्या साह्यानं, कटरच्या साह्यानं, चिकट टेप वगैरे लावून मी ते काम करायचो. मध्यंतरी कटिंग करत असताना 2-3 वेळेस माझी नस पण कटर होण्याची वेळ आली होती. तेवढं ते कटर वगैरे लागलं होतं. म्हणजे खरं तर ती जेवढी तुम्हाला सुंदर कलाकृती दिसती त्याच्या पाठीमागं तेवढं दुःख आहे, तेवढा त्रास आहे आणि बारीक बघण्याची निरीक्षण क्षमता ही आहे. आपण पेपरवरचं खोडू शकतो, पेपरवरचं नंतरही काम करू शकतो, पण पानावरचं अशी गोष्ट आहे की जे तुम्ही काम कराल ते तुमचं लास्टचंच काम असेल. आणि पिंपळाच्या पानावर ज्या रेषा असतात, त्याचं जे वेगवेगळे सिम्बॉल असतात ते तुम्ही अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून ते करावं लागतं.
आणि त्याला थोडासा कालावधी जातोच. पण ते मी समाजाला सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्यातलं अस्तित्व आणि तुमच्यातलं कर्तृत्व जर ओळखलं ना, तर जगाच्या पाठीमागं किंवा जगाच्या या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही कुठेही हार मानू शकत नाही आणि तुम्ही चांगल्या प्रकारे तुमची लढाई जिंकू शकताय. तुम्ही जसं म्हणालात आता की दृष्टीपेक्षा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो जेव्हा तुम्ही एखादी कला सादर करत असता किंवा एखादी कला फॉलो करत असता. पण बनवलेल्या या कलाकृती म्हणजे जसं आपण त्याच्यासाठी पान वापरताय, तर पानाचं आयुष्य हे तसं लिमिटेड, तर मग ती कलाकृती जतन करण्यासाठी तुम्ही काही करता का? आता सुरुवातीला तर पान जे आहे ते आपण ज्यावेळेस पान तोडतो त्यावेळेस त्याच्यावरती चांगल्या प्रकारे ड्रॉइंग होऊ शकतं. नंतर ते पान वाळल्यानंतर त्याचे असे लगदे निघणं किंवा ते उलत न जाणं ह्या गोष्टी घडतात. मग मी काय करतो की पिंपळाचं पान ज्यावेळेस तोडतो साधारण 1 तासभर थांबून त्याच्यावरती ड्रॉइंग वगैरे करतो आणि पूर्ण झाल्यानंतर काय होतं की ते वाळल्यानंतर सुकल्यानंतर मी त्याला पूर्णपणे जे आपण झेरॉक्स लॅमिनेशन करतो तशा प्रकारे मी ते लॅमिनेशन करतो आणि एकदा लॅमिनेशन केलं की ते कायमस्वरूपी अतिशय चांगल्या प्रकारे राहतं. नंतर त्याला आपण फ्रेम करू शकतो. म्हणजे ह्या गोष्टी आहेत. आणि जर एखादं मोठं पान असेल, आपण पाहिलं असेल की सागाच्या पानावर, कीडच्या पानावर किंवा इव्हन नारळाच्या पानावर जी ड्रॉइंग केलेत ती मी माझ्याकडं मोबाईलमध्ये PDF स्वरूपात आहेत. त्याला कदाचित आपण एवढं मोठं लॅमिनेशन करू शकत नाही, परंतु पिंपळाच्या पानावर वगैरे होतं. आणि या सर्व गोष्टीचं कुठंतरी मला आज असं वाटतं की समाजानं, ह्या महाराष्ट्रानं स्वीकार केला आहे, म्हणून मी आज तुमच्या या शोमध्ये येण्याचं मला भाग्य लाभतंय. महेशजी, थँक्यू सो मच. तुम्ही इथे आलात हे आमचं भाग्य आहे. तुमची कला अशीच बहरत राहो. तुम्ही आज इथे आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, तुमचा अनुभव, तुमचा स्ट्रगल आमच्याशी शेअर केलात आणि आम्हाला आणखी एका कलेशी इंट्रोड्यूस केलात, त्याच्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. पाहिलं तर मंडळी, चित्र वाळूवरची असो वा पानावरची, ती क्षणभंगूर असतात, छोटंसं आयुष्य असलेली असतात. तसाच हा आपला छोटासा कार्यक्रम इथेच थांबतोय, पण पुन्हा भेटण्यासाठी, पुन्हा विचारांच्या पलीकडे जाण्यासाठी, विचारांच्या पलीकडे जाणाऱ्या नवीन कलंदरांना भेटण्यासाठी. तुमच्या शेजारी, तुमच्या माहितीत जर असा कोणी कलाकार असेल तर ताबडतोब आमच्याशी संपर्क साधा. आमचा पत्ता तुम्हाला माहितीच आहे. नसेल तर पहा beyondthoughts2021@gmail.com आणि आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 9137522457. हा कार्यक्रम पाहायला विसरला असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलवर जा आणि @दूरदर्शन सह्याद्री नक्की पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू, तोवर पाहत रहा DD सह्याद्री, बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले.